प्रोजेक्टाईल मोशन मध्ये आपण आतापर्यंत दोन गोष्टी क्लिअर केल्या होत्या. एक आपण पाहिलं होतं ट्रॅजेक्टरी. ट्रॅजेक्टरीचा अर्थ काय सांगितला होता मी? त्याचा रस्ता. एखादा प्रोजेक्टाईल ज्यावेळेस आपण फेकतो त्यावेळेस तो कशा रस्त्याने जातो? आपण सगळ्यांनी पाहिलं की त्याचा जो रस्ता आहे तो या पद्धतीचा आहे. ठीक आहे. प्रोजेक्टाईल असा जातो या पद्धतीने. आपण असं समजू की हा आपला 3D प्लेन आहे. आपण एक प्रोजेक्टाईल काढून घेऊ. हा जो प्रोजेक्टाईल आहे हा असेल तो आपला प्रोजेक्टाईल. कळायला सांगूया. ठीक आहे. हा आपला प्रोजेक्टाईल. त्याला आपण कॉपी करून घेऊ. तर हा जो प्रोजेक्टाईल आहे याची आपण एक ट्रॅजेक्टरी पाहिजे. ट्रॅजेक्टरीचा अर्थ काय असतो? की तो या रस्त्याने असा इथपर्यंत येणार आहे. या ठिकाणी काय होतं त्याचा हायएस्ट पॉइंट, त्याला आपण मॅक्सिमम हाईट म्हणतो. त्याला आपण एच मॅक्स म्हटलं होतं, आठवते? ही हाईट. आणि इथून इथपर्यंत काय होती त्याची हॉरिझॉन्टल रेंज. हे शब्द विसरायचे नाही, कामाला येणार आहेत. आज आपण याचे मेन मेन फॉर्म्युले पाहतोय सगळे. मग याचे क्वेश्चन्स करून पाहायचे कसे येतात. आपण याच्यामध्ये पहिल्यांदा पाहिलं होतं इक्वेशन. यालाच आपण नाव दिलं होतं ट्रॅजेक्टरी, म्हणजे रस्ता. तर हा जो रस्ता आहे हा एक पॅराबोलिक पाथ आहे, रस्ता. तर पॅराबोलाचं इक्वेशन आपण लिहिलं होतं. काय होतं ते इक्वेशन तुम्हाला आठवते? ते इक्वेशन होतं एक्स टॅन थिटा मायनस, आठवा, जी एक्स स्क्वेअर अपॉन 1/2 होता ना तो, 2 यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. हा होता तो फॉर्म्युला. आणि हा कसा आला हे आपण त्या दिवशी पाहिलं होतं. त्याला आपण वाय ऍक्सिस मध्ये येऊन पाहतो. तर हे जे इक्वेशन आपण बनवतो ना, हे इक्वेशन आपण ऍक्च्युली कशात बनवतो? वाय ऍक्सिस मध्ये. वाय ऍक्सिस मध्ये याचं इक्वेशन असतं आणि यालाच आपण म्हणतो ट्रॅजेक्टरी. ट्रॅजेक्टरी म्हणजे रस्ता. तर याचा जो पाथ आहे तो होता पॅराबोलिक. ऍज अ पॅराबोला तो असतो. त्यानंतर आपण पुढचा कॉन्सेप्ट पाहिला होता ज्याचं नाव होतं टाइम ऑफ फ्लाइट. आठवते? टोटल टाइम. म्हणजे या पॉइंट पासून या रस्त्याने आल्यानंतर तो प्रोजेक्टाईल इथं थांबणार. तर इथून पूर्ण त्याची जी फ्लाइट आहे त्याला लागणारा तो होता टाइम ऑफ फ्लाइट. हा कॅपिटल टी आपण काय लिहिलं होतं आठवा? 2u साइन थिटा अपॉन जी. ठीक आहे. आता हे लक्षात कसं ठेवायचं याची एक सोपी पद्धत पण आहे. हा साइन थिटा केव्हा असतो? जेव्हा आपण 2D मोशन पाहतो. 1D मोशन मध्ये कुठला वेक्टर नव्हता, त्याच्यामुळे त्याला कुठला कॉम्पोनंट नव्हता कॉस किंवा साइन. तर अशा वेळेस आपण जे 1D मोशन पाहतो, जेव्हा एखादी बॉडी अशा पद्धतीने एका हाईटवर आहे इथे आणि आपण तिला काय करतो? वरून खाली फेकतो अशी. हे आपण 1D मध्ये स्ट्रेट लाईन मोशन मध्ये पाहिलेलं आहे. तर जेव्हा ती वरून खाली येते तेव्हा जो टोटल टाइम लागतो ना तो असतो 2u अपॉन जी. आता बघा या आणि या फॉर्म्युल्यामध्ये तो आहे, दिसला? 2u अपॉन जी हा असतो 1D मोशन मध्ये लागणारा टोटल टाइम. म्हणजे या बॉडीला आपण खालून वर फेकलं आणि वरून ती परत खाली आली. हा टोटल टाइम तिला एवढा लागतो. जर फक्त खालून वर जायचं असेल तर u बाय जी
आणि पुन्हा वरून खाली यायचं असेल u बाय g. तर ओव्हर 2u बाय g. इथे बघा 2u बाय g आहेच, फक्त इथे एक्स्ट्रा काय लागेल, साइन थिटा. आणि हा का, वर चालली आहे ना बॉडी, वर जाऊन खाली येत आहे, म्हणजे वाय ऍक्सिस मधलं मोशन आहे. तर वाय मधली व्हेलॉसिटी कोणती असते, u साइन थिटा असते. म्हणून आपण त्याला 2u साइन थिटा बाय g लिहितो. समजलं? ते लक्षात ठेवण्यासाठी व ज्याला 1D चा फॉर्म्युला माहिती आहे त्यांना 2D च्या फॉर्म्युल्यात फक्त एक साइन लावायचं, किंवा ज्याला 2D चा माहिती आहे त्याला 1D च्या याच्यामध्ये साइन काढून टाकायचं. एवढंच लक्षात ठेवा. आता याला आपण म्हणतो इक्वेशन ऑफ टाइम ऑफ फ्लाइट. हे टाइम ऑफ फ्लाइट झाली. आता हा टाइम ऑफ फ्लाइट कसा असतो, दोन्ही असतो मिळून. टाइम ऑफ असेंट इज इक्वल टू टाइम ऑफ डिसेंट. ठीक आहे, खालून वर जाणे वरून खाली गेली त्याचा हा टाइम होता. तर हे दोन फॉर्म्युले आपण पाहिले होते. आता आपल्याला जो पुढचा फॉर्म्युला पाहायचा आहे तो मेन आहे, मॅक्सिमम हाईट. अजून एक दोन फॉर्म्युले असतात महत्वाचे याच्यात, जे जे विचारतात परीक्षेला. त्यातला आता आहे मॅक्सिमम हाईट. म्हणजे ज्यावेळेस आपण असा प्रोजेक्टाईल फेकतो त्यावेळेस तो काय करतो, इथे या ठिकाणी आपण पाहतो तो इनिशियल झालाय सरळ गायब सुरू, या वेलॉसिटीने फेकतो आपण. ही वेलॉसिटी काय होती, 2u साइन बाय थिटा. u वेलॉसिटी आहे आणि याचे हे दोन कॉम्पोनंट होते, इकडे आणि इकडे. तर इथला कॉम्पोनंट कोण होता, u कॉस थिटा. हा u होता ना, आणि याचा वर हा असेल u साइन थिटा. आपण आता हाच u साइन थिटा वापरून 2u साइन थिटा बाय g टाइम ऑफ फ्लाइट बनवलं होतं. आता या ठिकाणी जेव्हा ही बॉडी येते तेव्हा ती येते मॅक्सिमम हाईटवर, एच मॅक्स. तर तुम्ही याच्यामध्ये एक साधं लॉजिक लावा. एच मॅक्स काढण्यासाठी आपल्याला काय काय काढता येईल, या ठिकाणचं इक्वेशन काढायचंय. तर बघा, हे हाईट काढायचं आपण वाय ऍक्सिस मधलं मोशन बघू, वाय ऍक्सिस मधलं. तर याच्यासाठी आपण एक फॉर्म्युला वापरू शकतो. हाईट आहे एच, बघा ही हाईट वाय ऍक्सिस मध्ये आहे म्हणून आपण इथे एच वाय लिहू शकतो. तर याला पूर्ण इक्वेशन आपण डिस्प्लेसमेंटचं घेणार. इथून इथपर्यंत म्हणजे समजा ना, इथून इथपर्यंत मॅक्सिमम हाईट. तर हे इक्वेशन वाय ऍक्सिस मध्ये आहे. तर वायचं इक्वेशन कोणतं आहे, आपलं बेसिक इक्वेशन एस प्लस एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. हे आपलं बेसिक इक्वेशन आहे कायनेमॅटिक्सचं. तर आपण ए च्या जागी मायनस जी लिहितो, कारण बघा बॉडी वर जात आहे, जी खाली लागत आहे. यू काय आहे, वाय ऍक्सिस मधला यू, इनिशियल यू. इथं ऍक्च्युली काही नव्हतंच, इथं झिरो होतं इनिशियल वेलॉसिटी. तर आपण एच वाय ला काय लिहिणार, यू वाय टी प्लस हाफ. आता आपण जी लिहिणार वाय मधलं आणि टी स्क्वेअर. बघा या फॉर्म्युल्यालाच वापरून आपण याला डिराईव्ह करतो. आता लक्ष द्या, यू किती आहे, यू साइन थिटा आहे, समजलं, यू साइन थिटा. टी कोण आहे, टाइम. तुम्ही लॉजिक लावा, मॅक्सिमम हाईटला जायचंय म्हणजे त्याला एवढ्याच टाइमचा विचार करायचा आहे. पूर्ण टाइम लागेल का, नाही, म्हणजे फक्त टाइम ऑफ असेंटचा विचार करायचा आहे. सांगा आपला पूर्ण टाइम किती होता आता, 2u साइन थिटा बाय जी. 2 कशासाठी होता, वर जाणे परत खाली येणे. आपल्याला फक्त वर जाण्यापर्यंत पाहायचे, तर आपण 2u साइन थिटा घेऊ का, आपण फक्त u साइन थिटा बाय जी घेऊ. अर्धच घेऊ की नाही, इथून इथपर्यंत जायचा टाइम. तर हा जो इंटू टी आहे ना, इथे लिहा u साइन थिटा बाय जी. हा झाला इथला u वाय टी प्लस जी ला मायनस लिहा, मायनस हाफ जी. समजलं, टी, टी वापस तोच आहे, हाच आहे टी. त्याचा स्क्वेअर करायचा आहे, म्हणजे काय होणार, यू स्क्वेअर
साइन स्क्वेअर थिटा अपॉन जी स्क्वेअर. आलं लक्षात? आता पहा काय होतं, एक जी या जी सोबत कॅन्सल होतो, तर इथे एक जी असेल. तर आता आपला फायनल फॉर्म्युला काय बनेल, एच मॅक्स, मॅक्सिमम हाईट. मॅक्सिमम हाईट साठी तुम्ही अजून एक फॉर्म्युला पण लावू शकता. कोणता? व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. इथून पण निघतं बघा. एस ला तुम्ही एच लिहू शकता, हाईट. व्ही म्हणजे टॉप वेलॉसिटी, इथं व्ही झिरो असते, आठवा. इथं व्ही झिरो असतं. आणि यू हॉरिझॉन्टल, हॉरिझॉन्टल वेलॉसिटी यू कॉस थिटा नेहमी असते. तुम्ही याही फॉर्म्युल्यानं हे आन्सर काढू शकता, पण आपण याच्यानं काढलं. आपला मूळ उद्देश फॉर्म्युला माहित असणं आहे. आता पहा काय होतंय, समजून घ्या. तर एच मॅक्स येईल यू इंटू यू, यू स्क्वेअर, साइन इंटू साइन, साइन स्क्वेअर. खाली कोण आहे, जी. किती इंटरेस्टिंग फॉर्म्युला आहे बघा. मायनस पुन्हा कोणाला, यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. आलं की नाही? फक्त याच्या खाली एक आहे 2 आणि एक आहे जी. बघा, हा 2 आणि हा जी. तर तुम्ही याच्यामध्ये एक काम करा बघा, लाईक टर्म्स आहे. एवढ्याला जर एक्स मानला पूर्ण, तर तोच एक्स इथे आहे की नाही, जी पर्यंत आहे. कोण मग हा एक्स मायनस एक्स बाय 2 आहे हा एक प्रकारे. त्याचा अर्थ काय, एक मधून अर्धा काढायला होता आपण, तर उरला किती, अर्धा. तर यू स्क्वेअर तुम्ही म्हटलं त्याला असंही लक्षात ठेवा, यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन जी, दोन्हीकडून कॉमन केला तर इथून राहतो 1 आणि इथून राहतो हाफ. असे काढू शकता. चला, फायनली मॅक्सिमम हाईटचा फॉर्म्युला आला. 1 मधून हाफ गेला, हाफ म्हणजे किती, यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा खाली येतो 2g. तर मॅक्सिमम हाईटचा फॉर्म्युला आला लक्षात. हा मॅक्सिमम हाईटचा फॉर्म्युला आहे. तुम्हाला जे प्रश्न येतील ते डायरेक्ट येतात, लक्षात ठेवा, डायरेक्ट. असा आहे, तर एवढी एवढी हाईट, किती हाईटला जाईल किंवा याचा अँगल किती असेल. आता यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा बाय 2g असा आपण हा फॉर्म्युला घेतो. आता बघा, समजले इथपर्यंत? तर हे झाली मॅक्सिमम हाईट. आता याच्यात कोणता फॉर्म्युला उरला आपला, एक उरतो सर अजून, हॉरिझॉन्टल रेंज. हॉरिझॉन्टल रेंज, त्याला आपण कॅपिटल आर म्हणतो. हॉरिझॉन्टल रेंज काय आहे, एखाद्या प्रोजेक्टाईलला आपण प्रोजेक्ट केल्यानंतर तो या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत किती दूर जाईल. रेंज, रेंजचा अर्थ काय, त्याची कॅपॅसिटी, दूर जाण्याची कॅपॅसिटी. तो किती दूर जाईल, दॅट इज कॉल्ड इट्स रेंज. तर असं समजा की हा जो प्रोजेक्टाईल आहे तो आपण यू वेलॉसिटीने प्रोजेक्ट केला. वापस तेच घ्या म्हणजे पाठ होऊन जाईल. त्याची इकडची वेलॉसिटी यू कॉस थिटा, अपवर्ड वेलॉसिटी यू साइन थिटा, अँगल ऑफ प्रोजेक्शन थिटा. ठीक आहे. अँगल ऑफ प्रोजेक्शन आपण आता वेगवेगळ्या फॉर्म्युल्यात काढत होतो. आपण एकदाच सगळे फॉर्म्युले पण लिहायचे, सगळे पाठ झाले पाहिजे. आपला कोणता टाईप चालू आहे त्याच्यामध्ये, आता ग्राउंड टू ग्राउंड, खालून खालीच फेकतोय आपण बघा. ऑब्जेक्टला फेकतोय खालून आणि फायनली जातोय खाली. तर ग्राउंड टू ग्राउंड आहे ना प्रोजेक्टाईल. अजून कोणता पॉसिबल होता, टॉप टू ग्राउंड. आपण वरून एखादी वस्तू फेकतो की नाही खाली, ते पण प्रोजेक्टाईलच आहे. वरून फेकतो तेव्हा ग्राउंड टू ग्राउंड नाही फेकत आपण, टॉप टू ग्राउंड फेकतो. कधी कधी खालून वर फेकतो, तर ती बघा अशी जाते आणि इथं थांबते, अशी जाऊन इथं थांबते, ग्राउंडवर नाही थांबत.
म्हणजे बॉटम टू टॉप पण असते, ग्राउंड टू टॉप असते, टॉप टू ग्राउंड असते, ग्राउंड टू ग्राउंड असते. टॉप टू टॉप नाही. टॉप टू टॉप ही कोणती केस आहे? ग्राउंड टू ग्राउंडचीच आहे. दोन मित्र गच्चीवर उभे आहेत एकमेकांच्या, आणि यानं म्हणला तर ते बॉल फेक रे, तुझ्या गच्चीवर आलाय. तर त्यानं त्याच्या टॉपवरून त्याच्या टॉपवर फेकला. तर ऍक्च्युली तो त्या गच्चीच्या ग्राउंड टू ग्राउंडच आहे ना. तर टॉप टू टॉप ही केस नसते. टॉप टू टॉप म्हणजे ही ग्राउंड टू ग्राउंड आहे. सगळे हेच फॉर्म्युले असतात. बस, असो. आता हॉरिझॉन्टल रेंज कशी काढणार तुम्ही? विचार करा. साधं लॉजिक आहे. इथून इथपर्यंत डिस्टन्स कव्हर करायचंय. तर आपल्याला माहितीये, वी नो डिस्टन्स म्हणजेच रेंज आहे ना एक प्रकारे. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. आपल्याला सगळ्यांना माहितीये, दोन गोष्टी लागतात डिस्टन्स काढायला, स्पीड आणि टाइम. रेंज आपण कोणती काढतोय? वाय मध्ये का एक्स मध्ये? रेंज तर एक्स मध्ये काढतो आपण. पूर्ण रेंज एक्स ऍक्सिस मध्ये आहे. वाय मध्ये तर हाईट काढली ना आपण आता. काय होती हाईट? यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2g. वर एक स्क्वेअर होते खाली, जी एक कॅन्सल झाला होता, म्हणून तो जी स्क्वेअर येत नाही, 2g येतो. आता हा रेंजचा फॉर्म्युला आणि हाईटचा फॉर्म्युला थोडेसे मॅचिंग आहे. तर आपण कन्फ्युज होतो परीक्षेत, हा रेंजचा आहे का हाईटचा आहे. खूप मुलं होता त्याच्यात. आणि हा फॉर्म्युला बघा. आता आपण इथं काय करू, हे डिस्टन्स म्हणजे हॉरिझॉन्टल आहे. तर आपण काय करू, जी रेंज आहे, रेंज इज फाउंड इन एक्स ऍक्सिस मोशन. ठीक आहे, एक्स ऍक्सिस मध्ये काढू. तर आपण इथे एक्स ऍक्सिस मध्ये काढू रेंज. डिस्टन्स म्हणजे रेंज. स्पीड बघा, ही स्पीड आहे ना एक्स मध्ये, यू कॉस थिटा. ही स्पीड आहे. तर स्पीड किती असेल? यू कॉस थिटा इंटू टाइम. इथून इथपर्यंत लागणारा टाइम कोणता आहे? टोटल टाइम आहे. टाइम ऑफ फ्लाइट आहे. तो किती होता? 2u साइन थिटा बाय जी. याला तुम्ही मल्टिप्लाय करणार, 2u साइन थिटा बाय जी. झाले की नाही? रेंज आली बघा. काय नाही, सोपा फॉर्म्युला आहे. तर आर काय होते? वर आला 2, मग आला यू स्क्वेअर साइन थिटा इंटू कॉस थिटा, खाली आला जी. हा याचा एक फॉर्म आहे. झाला, फॉर्म्युला तयार झाला. दिस इज रेंज, दिस इज फॉर्म्युला. हा फॉर्म्युला वापरा, नो डाऊट. ठीक आहे, हा फॉर्म्युला बिलकुल वापरा, नो डाऊट. पण तुम्हाला माहिती आहे, या फॉर्म्युल्याची एक गंमत आहे. ट्रिग्नोमेट्री शिकलो आपण. 2 साइन थिटा कॉस थिटा काय होता? साइन 2 थिटा होता. आपण तीन फॉर्म्युले शिकले मल्टिपल अँगल्स. साइन 2 थिटा, कॉस 2 थिटा आणि टॅन 2 थिटा. 3 थिटा पण शिकले. इथं बघा, दिसते का 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा? हा, याला आपण अल्टरनेटिव्हली या फॉर्म्युल्याला असे पाहता येतं. ही रेंज यू स्क्वेअर बाजूला घ्या आणि हा 2 सोबत कोणाला टाका? साइन इंटू कॉस, आणि खाली घ्या जी. चला, तर आर काय बनतो? 2 साइन इंटू कॉस, साइन 2 थिटा असतो. त्याला द्या यू स्क्वेअर साइन 2 थिटा बाय जी. दिस इज ऑल्सो फॉर्म्युला फॉर रेंज. मॅक्सिमम केसेसमध्ये आपण हा यूज करतो. कधी कधी तुम्हाला याचा साइन आणि कॉस हे दोन्ही बघा. याच्यात एक गोष्ट लक्षात येते, सर हा काय आहे? तुम्ही जर नीट पाहिलं तर याच्यामध्ये एक यू स्क्वेअर म्हणजे यू चे दोन पार्ट आहेत. यू इंटू यू आहे ना हा. तर एक यू साइन ला द्या, एक यू कॉस ला द्या. तर यू साइन काय येते? यू साइन म्हणजे वाय मधली व्हेलॉसिटी, आणि यू कॉस म्हणजे एक्स मधली व्हेलॉसिटी. तर रेंज काढताना त्याच्या दोन्ही व्हेलॉसिटी याच्यात आहेत. आले की नाही बघा तुम्हीच. त्याच्यात यू साइन पण आलं, यू कॉस पण आलं.
आणि ऍक्सेलरेशन कोणामुळे आहे? जी मुळे. खाली का आलं ते? त्या जी मुळेच आलं ना. दॅट्स मेन पॉइंट. हा किंवा हा दोन्ही फॉर्म्युले लक्षात ठेवा. तिथं कसं होतं, खाली 2G होता बघा हाईट मध्ये. इथे वर 2 आहे, इकडे खाली 2 आहे. त्याच्यामुळे लेकरं बऱ्याचदा काय करतात, या आणि त्या फॉर्म्युल्यात कन्फ्युज होतात. इथं यू स्क्वेअर आहे, इथं इथं पण यू स्क्वेअर आहे. फक्त गंमत किती छान आहे बघा. इथं 2G आहे आणि इथं 2 थिटा आहे. तर खालचा 2 वर येतो. तर लक्षात ठेवा, जेव्हा साइन 2 थिटा येतो तेव्हा ती असते रेंज आणि फक्त साइन थिटा येतो ती असते हाईट. सर आम्ही लक्षात कसं ठेवणार? साइन 2 थिटा, 2 थिटा म्हणजे साइन पण आला कॉस पण आला, तो कोणात असणार? रेंज मध्येच असणार. आणि इथं फक्त थिटा, साइन थिटा कोणासाठी आहे? हाईट साठी. फक्त वाय ऍक्सिस. साइन म्हणजे फक्त वाय ऍक्सिस. साइन 2 थिटा म्हणजे एक्स आणि वाय दोन्ही. दोन्ही मध्ये काय असते? रेंज. आणि फक्त हाईट कुठं असते? वाय मध्ये. असं लक्षात ठेवा. ह्याच्यात 2 खाली येतो आणि इकडे 2 वर जातो. समजलं? तर अशा प्रकारे आपण हे थोडेसे महत्वाचे पॉइंट्स पाहिले. आता याच्यामध्ये संपलं नाही. तुम्ही अजून एक महत्वाची गोष्ट पहा. रेंज मध्ये एक खास गोष्ट असते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट असेल, मॅक्सिमम रेंज. मॅक्सिमम रेंज परीक्षेत विचारतात. फॉर एक्झाम्पल, आता बघ, मी हा पेन फेकला तर हा असा जाईल, खाली पडेल. म्हणजे एवढी रेंज होती. मी व्हेलॉसिटी वाढवली, अँगलही वाढवला, तर ते थोडं दूर जाऊन पडेल. असं आहे का मी फेकल्यावर ते इन्फिनिटीवर जाऊन पडेल? असं तर पॉसिबल नाहीये. मी किती, माझी एक व्हेलॉसिटी आणि अँगल लावण्याची लिमिट असेल की नाही? मी काय इकडे फेकेल का त्याला अँगल वाढवायचा म्हणून? नाही, फेकणार समोरच. त्याचा अर्थ माझी एक अँगलची पण लिमिट आहे आणि एक स्पीडची पण लिमिट आहे. त्याचा अर्थ जर हे लिमिटेड आहे, त्याची रेंज पण लिमिटेड आहे. एखादा प्रोजेक्टाईल, आपण जेव्हा क्रिकेटमध्ये फिल्डर बॉलरकडे बॉल फेकतो, तेव्हा तो काय करतो? त्या ग्राउंडच्या आत कुठून तरी फेकतो. ग्राउंडची रेंज कुठे आहे? बाउंड्रीच्या पलीकडे. तर एखाद्या वेळेस 6 बसला, त्या प्रेक्षकांमध्ये बॉल गेला, तर प्रेक्षक तो किंवा एखादा 6 पेक्षाही एका क्रिकेटरने हिट केला बॉल आणि तो बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात आहे. रनर बघा त्याच्या मागे पळतो त्या बॉलच्या, पण तो 4 अडवू शकत नाही. 4 आणला नाही म्हणजे तो जाऊन त्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाऊन त्या बॅरिकेडवर आदळला. म्हणजे संपली की नाही रेंज त्याची? मॅक्सिमम किती लांब गेला? याने लक्षात. तर तो काय करतो? तिथून उचलतो आणि तो जागेहून फेकतो बॉलरच्या हातात. म्हणजे मॅक्सिमम लांब फेकला की नाही त्याने? ती त्याची काय झाली? मॅक्सिमम रेंज झाली. मॅक्सिमम रेंजचा अर्थ समजून घ्या, की एखाद्या प्रोजेक्टाईलला या एंड पॉइंट पासून या एंड पॉइंट पर्यंत येण्यासाठी कव्हर करायचं डिस्टन्स, ही मॅक्सिमम रेंज आहे. तुम्ही विचार करा ना, आपण या फॉर्म्युल्यामध्ये असं म्हणूया, या फॉर्म्युल्यात असं म्हणूया, की एक स्पीड आणि एक यू दिला. आता समजा मी एक स्पीड दिली आणि एक अँगल दिला. तर असे होऊ शकते ना, तो इथे येऊन पडेल. पॉसिबल आहे. तर ही मॅक्सिमम रेंज आहे का? नाही. एखाद्या पर्टिक्युलर अँगलला असं पण येऊ शकते. एखाद्या ह्याच्यात काय होते कधी-कधी, बघा हाईट वाढते आणि इथे येऊन पडते. तर या सगळ्या केसेसमध्ये ही काय आहे? मॅक्सिमम रेंज आहे. त्याला आपण आर मॅक्स म्हणूया. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, हा रेंजचा फॉर्म्युला आहे, मॅक्सिमम रेंजचा नाही. कारण हे तुमच्या पर्टिक्युलर यू आणि थिटावर डिपेंड आहे. यू आणि थिटा बदलला तर रेंज बदलेल की नाही? हे डोकं लावा. डोकं इथं लावा. यू तुम्ही जास्त देऊ शकता.
थिटा पण एक लिमिट आहे, कारण तो साइन सोबत आहे. साइन टू थिटा. साइन थिटाची रेंज किती आहे? +1 टू -1. आपण बॉल कुठं फेकतोय? पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, तर +1च राहणार. अरे हा साइन वेव्ह मध्ये बघा, अशी वेव्ह असते की नाही, तर आपली वेव्ह एवढीच आहे. आपला बॉल कधी असं जाईल का? मी तुम्हाला म्हणलं ना असं नाही जाणार. तर बघा याची मॅक्सिमम रेंज किती आहे? 1. तर बघा, मला जर इथून इथपर्यंत जायचंय, तर माझा जो रेंजचा फॉर्म्युला होता u² sin 2 थिटा अपॉन जी, त्याच्यात रेंज माझी मॅक्सिमम केव्हा बनेल? व्हेन माझा sin 2 थिटा मॅक्सिमम बनेल. कारण यू मॅक्सिमम बनण्याचा विषय नाहीये, तो व्हेरिएबल आहे. व्हेलॉसिटी मी चेंज करू शकतो. ठीक आहे. साइन थिटा मॅक्सिमम आपल्याला माहिती आहे. साइन कोणताही थिटा असो इथं, तो किती असतो? 1. साइन कोणती व्हॅल्यू 1 असते? साइन 91 असतो. म्हणजे साइन 91 असतो. म्हणजे जर तुम्ही अँगलला कम्पेअर केला, तर 2 थिटा 90 ला इक्वल आहे. यायला लक्षात? म्हणजे 2 थिटा इज इक्वल टू 90. म्हणजे थिटा किती आहे? 45. अँड दिस इज 5 स्टार कॉन्सेप्ट. परीक्षेत खूपदा विचारतात. काय कळलं? जेव्हा आपण एखाद्या प्रोजेक्टाईलला 45 डिग्रीने फेकतो, 45 डिग्रीने, तेव्हा तो सगळ्यात जास्त दूर जातो. त्याच्यापेक्षा पलीकडे जाऊ शकत नाही. क्लिअर? सिंपल लॉजिक लावा. सिंपल लॉजिक लावा. चेक करा. जर इथला अँगल 45 झाला, तर तो सरळ निघेल आणि मॅक्सिमम जाईल. तर केव्हा पॉसिबल आहे? तर लक्षात ठेवा, इफ अँगल ऑफ प्रोजेक्शन is 45 degree, then range is maximum. आलं लक्षात? तर 45 कसं काय? 90 म्हणला होता. 90 तर 2 थिटा आहे ना. आपल्याला 2 थिटा काढायचा का थिटा काढायचा? थिटा. 2 थिटा 90, तर थिटा किती असेल? 45. तर कधी लक्षात ठेवा, 90 का नाही बरं विचार करा. 90 फेकला तर ते सरळ वरच जाईल ना, 1D मोशन होईल. अरे बाबा, वर जाईल आणि खाली येईल सरळ, 1D मोशन आहे. प्रोजेक्टाईल कसं होईल? प्रोजेक्टाईल मोशनची मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं होतं. अँगल ऑफ प्रोजेक्शन लेस दॅन 90. 90 पेक्षा कमी. 90 झालं तर तो सरळ वरच जाईल ना. तो काय प्रोजेक्टाईल जाईल का? 1D मोशन होईल. म्हणजे मी जर बॉल खेळता खेळता असा फेकला, तो 90च आहे, तो वर जाईल सरळ खाली येईल. पण मी असा फेकला तर तो प्रोजेक्टाईल होईल. तर आता बघा, मग मॅक्सिमम रेंजची व्हॅल्यू काय असेल? आर मॅक्स किती असेल? असं काही नाही, साइन थिटाला 1 करा. हा 1 होईल ना पूर्ण? हा. म्हणजे ही व्हॅल्यू काय होईल? u² इंटू 1 बाय जी. म्हणजेच फायनल फॉर्म्युला आर मॅक्सचा काय बनतो? u² बाय जी. किती इंटरेस्टिंग आहे बघा. आता इथं म्हणलं कसं, इथं साइन थिटा कुठे गेला? तो 1 झाला. अरे तो 1 झाला म्हणून ते मॅक्सिमम झालं ना. सिंपल लॉजिक. मग तुम्ही असं म्हणू शकता, सर मग किती व्हेलॉसिटीला तो मॅक्सिमम रेंज देईल? इथून काढू शकता. रेंजची व्हॅल्यू माहित असते, जी ची व्हॅल्यू माहित असते. जर तुम्ही याला मल्टिप्लाय केला आणि स्क्वेअर रूट काढला तर यू निघते. तर अशा किती स्पीडला तो 45 डिग्री देईल, तुम्ही इथूनही काढू शकता, इथूनही काढू शकता, नो प्रॉब्लेम. रेंजच्या बाबतीत 2-3 कॉन्सेप्ट आहेत. एक जनरल फॉर्म्युला हा जनरल फॉर्म आहे, लक्षात घ्या, फॉर एनी अँगल. आणि हे कोणतं आहे? मॅक्सिमम रेंज, जिथे साइन 2 थिटा काय बनेल? 1. चलो, संपलं का सर? नाही, अजून एक असते. कधी कधी असं होईल बघा, आता मी जे सांगतोय ना त्याच्याकडे लक्ष द्या. काय होईल? माझा
एक अँगल असेल इथे से θ1. त्याच्यासाठी मी ही व्हेलॉसिटी वापरली. नीट बघा, θ1. आणि त्याच्यामुळे काय झालं, हा प्रोजेक्टाईल इथे आला. मग मी काय केलं, दुसरी व्हेलॉसिटी दिली आणि त्याचा थिटाही चेंज केला. खूप हे केल्यामुळं तो वर गेला, पण तो पुढे जायच्या ऐवजी तिथंच पडला. असं होऊ शकते. तुम्ही विचार करा, मी एक स्पीड दिली अशी, तर तो जास्त वर न जाता इथं पडला. दुसऱ्या मित्रानं काय केलं, अँगल बदलला, स्पीड नाही, तर त्याने उडवलं, तर तो जास्त हाईटवर गेला, पण इथंच पडला. तर काय झालं याच्यात, रेंज सेम झाली की नाही दोघांची? सेम रेंज होऊ शकते की नाही? ट्रिग्नोमेट्री काय सांगते? सेम रेंज होईल की नाही? होईल ना? बघा, या पॉइंटला होईल ना. याचा अर्थ काय सर? याचा अर्थ θ1 आणि θ2 अशा पद्धतीने ऍडजस्ट झालेत की दोघांची रेंज सेम आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, दोघांचा आपण u सेम मानू, हे सोडून द्या. u आपण एकच मानू. मी या फॉर्म्युल्याला या फिगरला थोडा अजून व्यवस्थित करतो. पहा मी काय करायलो, u फिक्स केला, फक्त अँगल बदलला. एक एवढा अँगल होता, आता दुसरा अँगल वाढवला. असं समजा की याला मी असे म्हणून इथं आणले. तर सर हे कसं करावं? सिंपल लॉजिक आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता आपण R चा फॉर्म्युला लिहिला, काय होता सर? रेंजचा फॉर्म्युला u² sin 2θ बाय g. u² sin 2θ बाय g जनरल फॉर्म आहे ना, मॅक्सिमम नाही. याला आपण आता काय लिहिलं होतं आठवा? तर याला आपण 2u sin θ इंटू cos θ u², हे की नाही, बाय g लिहिलं. म्हणजे R ला काय लिहिलं, u² 2 sin θ इंटू cos θ बाय g. हा आपला फॉर्म्युला होता. हा फॉर्म्युला केव्हा वापरायचा? जेव्हा तुम्हाला दिलेल्या थीटासाठी साइन आणि कॉसच्या व्हॅल्यूज घ्यायच्या. साइन पण घ्यायचा, कॉस पण घ्यायचा आहे. साइन आणि कॉस आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, वी नो साइन थीटा अलाइन अँगल नुसार असतो cos 90 मायनस थीटा. ठीक आहे, और cos थीटा काय असतो? साइन 90 मायनस थीटा. कॉम्प्लिमेंटरी अँगल आठवते? 10वीला शिकलेले. ट्रिग्नोमेट्री मध्ये कोणते रेशो सेम होतात? साइन 30 cos 60 ला इक्वल बघा, साइन 30 1/2 cos 60 1/2. म्हणजे काय झालं, तुम्ही अँगल साइन पण घ्यायला, कॉस पण घ्यायला. मग बघा, मी जर इथं असं घेतलं, सो थीटा असं घ्या, जर मी साइन थीटा हाफ घेतला, तर कॉस थीटा पण हाफ केव्हा होईल? when theta is 30 and 60. 30 आणि 60 कोण आहेत? कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत. तर तुम्ही असं समजा, पहिला अँगल 30 होता, दुसरा अँगल 60 होता. आलं की नाही लक्षात? दोन अँगल केले ना, तेव्हाच काय झालं, पण रेंज सेम आली. बदललं काय? हाईट बदलते. बघ, याची मॅक्सिमम हाईट ही होती, याची मॅक्सिमम हाईट ही होती. हाईट बदलली ना, पण रेंज सेम आहे की नाही? दोघेही तेवढेच दूर जाऊन पडले. तर लक्षात ठेवायचं, फॉर इक्वल रेंज, रेंज जर सेम करायची असेल तर θ1 अँड θ2 जे दोन वेगवेगळे अँगल आपण टाकतो, मस्ट बी कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. समजलं? तर कॉम्प्लिमेंटरी अँगलला रेंज सेम येते. तुम्ही याचं अजून लॉजिक देऊ शकता? सांगा बरं, 45 ला मॅक्सिमम का आलं? 45 चा कॉम्प्लिमेंटरी कोण आहे? 45 आहे. बघा, साइन 45 कॉस 45 दोन्ही 1/√2 असतात.
एक 30 झाला तर दुसरा 60 होतोय. एक 60 झाला तर दुसरा 30 होतो. एक 10 झाला तर दुसरा 80 होईल. एक 70 झाला तर दुसरा 20 होईल. काही करा, आन्सर किती आणायचे? सेम. तर तुम्हाला ते दोन अँगल काय करावे लागतील? कॉम्प्लिमेंटरी. म्हणून लक्षात ठेवा. सो जर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असतील तर रेंज नेहमी सेम येते. मॅक्सिमम रेंज किती असते? यू स्क्वेअर बाय जी. आणि मॅक्सिमम रेंज कोणत्या अँगलला असते? 45 डिग्री. इक्वल रेंज कोणत्या अँगलला असते? कॉम्प्लिमेंटरी अँगल्सला. म्हणून बघा, θ1 जर 30 डिग्री झाला तर θ2 ला 60 व्हावं लागेल, तरच इक्वल रेंज येईल. ठीक आहे, फॉर गिवन यू. मी सेम स्पीड वापरायला फक्त अँगल बदलायला. बघा, माझी स्पीड फिक्स आहे, तर मी हे टाकलं लेट्स से 60 न, आणि त्या स्पीडने मी टाकलं 30 न. स्पीड फिक्स आहे, यू फिक्स आहे, अँगल बदलायला. तर मी आणि माझ्या मित्रानं सेम स्पीडने फेकला, फक्त मी 30 ने फेकला, त्याने 60 ने फेकला, तर दोघांचा बॉल एक्झॅक्ट त्याच जागेवर जाऊन पडेल. हा, हाईट वेगवेगळी आहे, अँगल बदलला ना. तुम्ही बघा, मॅक्सिमम हाईटचा फॉर्म्युला काय होता? यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा बाय 2g. होता की नाही? तर तिथं मात्र तो कशावर डिपेंड होता? अँगलवर डिपेंड होता. जर दोन अँगल वेगवेगळे झाले, कारण साइन स्क्वेअर थिटा तर एकच आहे ना, इथे थिटा दोन आहेत बघा, एक साइन सोबत एक कॉस सोबत आहे. त्याच्यामुळे इथं कोणाला चान्स आहे? कॉम्प्लिमेंटरी अँगलला चान्स. मला फार हसू येतं, लोक म्हणतात ते साइन थिटा कॉस थिटा शिकून काय उपयोग झाला. कळलं? ट्रिग्नोमेट्री किती खतरनाक आहे. आता हे प्रोजेक्टाईल जर समजले नसते, सांगा बरं याचा यूज कुठे? तुमचा जो प्रश्न आहे तो खूप चांगला आहे. जर दोन्ही सेम रेंज देत असतील तर टाइम मध्ये काही फरक पडेल की नाही? विचार करा. फॉर θ1 जो तुम्ही 30 डिग्री मानला, असं समजा यू ला तुम्ही 10 मीटर पर सेकंड घेतलं, ठीक आहे, आणि जी ला पण तुम्ही किती मानलं? 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर मानलं. जी आपण 10च मानला, तर सांगा त्याची पहिली रेंज किती येईल, किंवा त्याचा पहिला टाइम ऑफ फ्लाइट किती येईल? सर तो असतो 2u साइन थिटा. थिटा किती आहे? 30 डिग्री बाय जी. यू ला 10 म्हणलंय, साइन 30 हाफ असतो, जी पण 10 आहे, 10 गेला, हे गेला, तर हा 1 सेकंड आहे. यायला लक्षात? साइन 30 डिग्रीने जर तुम्ही 10च्या स्पीडने 10 मीटरच्या स्पीडने 30 डिग्रीला फेकलं, तर तुम्हाला किती वेळ लागतोय? 1 सेकंड. आता बघा, तुम्ही जर T2 घेतला, इकडे तुम्ही 2u साइन 30च्या ऐवजी आता 60 घेतला, दुसरा अँगल आहे ना, θ2 आहे हा, खाली जी घेतला. सर स्पीड मी फिक्स ठेवतो, अँगल बदलला, हा किती झाला? √3/2. खाली किती आला? 10. 10 10 2 2. टाइम आला √3, म्हणजे 1 पॉइंट. आपण ही व्हॅल्यू किती लिहितो? √3 ची व्हॅल्यू 1.73. ठीक आहे, 73 लिहितो, 1.73 सेकंड्स. सांगा बरं कुठं टाइम जास्त लागला? कारण जेवढा अँगल जास्त तेवढी रेंज जास्त. डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे की नाही बघा. तर इथं काय झालं, दोघांनी जर अँगल बदलले, बघा दोघांची रेंज सेम येईल, कारण हा 30 आणि हा पण 30 आहे, रेंज सेम आहे, म्हणजे दोघं पडायले तेवढ्याच दूर. मग कशामुळे टाइम चेंज झाला? तू विचार कर ना. 30 डिग्री वाल्याला छोटा अँगल आहे, तर त्याला तेवढ्याच जागेवर पडण्यासाठी कमी हाईट कव्हर करायची. 60 वाल्याला हाईट जास्त कव्हर करायची. जेवढी हाईट जास्त तेवढा जी ओढणार, म्हणजे त्याला जीच्या अगेन्स्ट जास्त वर्क करावं लागेल, म्हणून त्याला लागणारा टाइम पण जास्त असेल. रेजिस्टन्स वाढले की नाही? तर लक्षात घ्या, फक्त दोघांना टाइम सेम केव्हा लागेल, दॅट इज द मेन थिंग. जेव्हा दोघांची रेंज मॅक्सिमम असेल. 45 डिग्री दोन्ही केसमध्ये. तर मॅक्सिमम रेंज मध्ये टाइम किती येतो? टी मॅक्स, है की नाही? टाइम मॅक्सिमम साठी तुम्ही विचार करा,
तो फॉर्म्युला किती होता? रेंजचा फॉर्म्युला होता यू स्क्वेअर साइन 2 थीटा अपॉन जी. दिमाग लगाओ. तर हे तुमचा रेंजचा फॉर्म्युला आहे. आता मॅक्सिमम रेंज केव्हा होती? 45 डिग्रीला. म्हणजे तुम्ही या फॉर्म्युल्याला डायरेक्ट यू स्क्वेअर बाय जी लिहिलं. हे आर मॅक्स आहे ना? आर मॅक्स आहे. तर आर मॅक्स मध्ये यू समजा 10, खाली पण 10, तर इथं 10 मीटर जाईल. 10 मीटर जाईल मॅक्सिमम रेंज. 10 मीटर जाण्यासाठी 10च्या स्पीडने, 10च्या ऍक्सेलरेशनने टाइम किती लागेल? तर या केसमध्ये टाइम असेल 2u sin 45 बाय जी. हे 2 आहे, हे 10 आहे. sin 45 1/√2 आणि जी आहे 10. 10 10 गेला 2/√2. त्याला √2 ने वर खाली मल्टिप्लाय केलं 1.41 सेकंड्स. समजलं? तर इथं 2 वेगवेगळे आले का? नाही, एकच येतं. क्लिअर आहे? तर इथे आपले मॅक्सिमम रेंज, हाईट सगळं संपलं आता याचं. चला, तर आपण याला इथे थांबूया.